नमस्कार सगळ्यांना, लक्ष्मी मकवाना चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला मग आज आपण बनवूया भेंडीची भाजी। तर हे बघा, आपण इकडे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर 2 कांदे आहे, खोबरं आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे आणि मिरची आहे। तर आता आपण हे कापून घेऊया। हे बघा, आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि हे बघा इकडे कांदा कापलेला आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे, मिरची आहे, भेंडी पण बघा, भेंडी पण कापून घेतली आणि त्याच्याबरोबर खोबरं पण कापून घेतलं बघा। तर आपण ठेवलेली आहे कढई गरम होण्यासाठी, थोडीशी गरम होऊन देऊया, का की जिरा भाजायला हे सगळं भाजायला टाइम लागत नाही। तर आपण आता कढईमध्ये तेल घालूया। दोन चम्मच आणि थोडस तर हे बघा, आपण एवढंच जिरं घालणार आहे त्याच्यामध्ये आणि जिऱ्याला खूप छान भाजून घ्यायचं आहे। त्याच्याबरोबरच आपण लसूण घालूया। त्याच्याबरोबरच आपण मिक्सरचं भांडं काढून खोबरं घालूया त्याच्यामध्ये, तर हे मिक्सरला लावायचे। कढीपत्ता पण घालूया आणि हे बघा, मी चायनीज कांदा कापलेला आहे आणि आपण ही मिरची पण घालणार आहे, का की मिरचीला पण भाजून घ्यायचं आहे, का की याच्यामध्ये मिरची पावडर नाही घालायचं आपल्याला। तर मग आपण हे छानसं भाजून घेऊया आणि आपण मिक्सरला खोबरं लावूया। चला, तर हे बघा, आपला कांदा आणि सगळं भाजतंय, बघून घ्या। आपला कांदा बघा एक एक कसा झालेला आहे, वेगळा वेगळा। आणि हे बघा, ते खोबऱ्याचा कुटुंब बनवलेला आहे, एकदम बारीक करायचा होता। हे बघा, आपण कसा कांदा घातला होता, आता आपण याच्या बरोबरच 1 चमच मीठ घालणार आहे, का की आपली भेंडी म्हणजे कमी होते शिजल्यावरती। आणि त्याच्याबरोबरच अर्धा चमच हळद टाकूया आणि 1 भरून चम्मच धन्याचं पावडर घालूया। छान झालंय ना आपलं। हे बघा, आपला सगळं मसाला भाजून एकदम लाल झालेला आहे। हे बघा, आपला कांदा पण एकदम लाल झालेला आहे आणि हे बघा, मी भेंडी कापली होती, आता आपण याच्यामध्ये भेंडी घालूया आणि आपण छान त्याला हलवून घेऊया।
भेंडी बटाटा घालून पण बनवू शकतो, आपण याला रसामध्ये पण बनवू शकतो. कशी दिसते आपली भेंडी? चांगली छान. आता आपण गॅस कमी करूया, त्याची शिजायला टाइम लागत नाहीये. आणि आता आपण त्याच्यावरती प्लेट ठेवूया 5 मिनिटं. तर चला मग आपले 5 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपण आपली भेंडी तयार झाली का. बघू शकता तुम्ही आपली भेंडी एकदम झालेली आहे. हे बघा. आपण फक्त ही वाफेवरती शिजवलेली आहे. आणि आपण त्याच्याबरोबरच हे खोबऱ्याचं कूट घालणार आहे. खायला तर एवढं टेस्टी लागते ना. बघू शकताय तुम्ही आपली भेंडी छान झाली ना. आणि एकदम बघा, एकदम सुकी सुकी झालेली आहे. हे बघा. आणि आपल्याला एकदमच सुकी करायची होती. भारी झाली. या सगळे जण खायला. तुम्ही पण कधी बनवून बघा, खूप टेस्टी लागते. एवढं म्हणजे एवढं हे नाहीये, एकदम सोपी भेंडीची रेसिपी. आपण हिला चपाती बरोबर पण खाऊ शकतो, भाकरी बरोबर पण खाऊ शकतो, डाळ भाता बरोबर पण सुकी भाजी आपण बनवतोच ना, तर खाऊ शकतो. तर हे बघा, आता आपली भेंडी तयार झालेली आहे. तर आपण गॅस बंद करूया. बघू शकताय तुम्ही. हे बघा, मी एकदम गॅस पण बंद करून टाकलाय. तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.